नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, सध्या राजकारणामध्ये ज्या घडामोडी चालू आहेत त्यामध्ये महाराष्ट्र, गुजरात म्हणजे साधारणतः भाजपची सरकार जिथे आहेत राज्यामध्ये, तिथे फारशी राजकारणातली उलथापालथ होत नाहीये. पण जिथे भाजपची सरकार नाहीत अशा राज्यामध्ये मात्र काही राज्यांमध्ये तरी उलघाल चालू आहे. म्हणजे नव्याने निवडणुका झालेल्या आणि सत्तेत आलेल्या बिगर भाजप म्हणजे जम्मू काश्मीरमध्ये ओमर अब्दुल्लाचं नॅशनल कॉन्फरन्सचं सरकार असेल किंवा झारखंडमध्ये जे झारखंड मुक्ती मोर्चा हे हेमंत सोरेनचं सरकार असेल, ते आत्ता आत्ता झालेल्या निवडणुका आहेत आणि सध्या तरी तिथे कुठलीही कुरबुर दिसत नाही. पण ममता बॅनर्जींच्या राज्यामध्ये लवकरच निवडणुका व्हायच्या आहेत आणि तिथे घालमेल चालू आहे. तमिळनाडूमध्ये सुद्धा भाजपचं सरकार नाही आणि भाजप आव्हान देण्याच्या परिस्थितीत सुद्धा नाही. अशा तामिळनाडू आणि केरळ या दोन राज्यात लवकरच निवडणुका व्हायच्या आहेत, पंजाबमध्ये व्हायच्या आहेत आणि त्या दृष्टीने थोडी घालमेल चालू आहे. पण सगळ्यात मोठी धुसफूस आणि घालमेल ही काँग्रेसच्या दोन राज्यामध्ये चालू आहे. त्यापैकी एक राज्य हे अगदी नव्याने काँग्रेसच्या पंखाखाली आलेलं तेलंगणा राज्य आहे आणि दुसरं जवळजवळ 2.5-3 वर्ष जिथे काँग्रेसचं अगदी स्थिर सरकार आहे असं कर्नाटकातलं सिद्धरामय्या यांचं सरकार आहे. आता गंमत अशी की स्थिर असलं तरीही प्रचंड बहुमत आहे आणि जोपर्यंत तिथले आमदार बंड करत नाहीत किंवा मुख्यमंत्र्याच्या विरोधात काही हालचाली केल्या जात नाहीत तोपर्यंत कर्नाटकातलं सरकार स्थिर आहे हे मान्य करावंच लागेल. पण जसा काय तो उलघाल आणि धमाल ही राजस्थानमध्ये 4 एक वर्षापूर्वी झाली होती, तिथे उपमुख्यमंत्री असलेले सचिन पायलट यांना मुख्यमंत्र्यांबरोबर पटवून घेता येत नव्हतं म्हणून त्यांनी आपल्या मुठभर सहकार्यांना घेऊन राजस्थानच्या बाहेर हरियाणामध्ये आश्रय घेतला होता आणि बंड पुकारलेलं होतं. कुठल्याही परिस्थितीत अशोक गेहलोत या मुख्यमंत्र्याला हलवला पाहिजे अशी त्यांची मागणी होती. पण हायकमांड म्हणजे राहुल गांधी, प्रियांका वाड्रा आणि सोनिया गांधी यांनी घास घातला नाही सचिन पायलट आणि त्यामुळे सचिन पायलट यांना हायकमांड समोर शरणागत व्हावं लागलं आणि निमूटपणे अशोक गेहलोत यांचं नेतृत्व स्वीकारावं लागलं. हातात होतं ते उपमुख्यमंत्री पद पण गेलं आणि परत मंत्रीपद पण मिळालं नाही. असो, पुढच्या आलेल्या निवडणुकीमध्ये 2 वर्षांनी राजस्थानमध्ये काँग्रेसचं सरकार गडगडलं. भारतीय जनता पक्षाला तिथे आरामात मोठं चांगलं ठणठणीत बहुमत मिळालं आणि काँग्रेसच्या हातून सत्ता गेली. पण काँग्रेसचा किंवा प्रामुख्याने काँग्रेसच्या हायकमांडचा हा स्वभाव राहिलेला आहे. त्यांना केंद्रात सुद्धा दुसरा कोणीही सशक्त असा नेता आवडत नाही. लोकांना प्रभावित करेल, जनमानसावर प्रभाव वाढेल असा कुठलाही नेता गांधी परिवाराला आवडत नाही. त्यामुळे तसा कोणी दिसला किंवा कोणी प्रयत्न करत असला तर त्याला ताबडतोबीने ते रडारवर घेतात आणि त्याचं खच्चीकरण करून टाकतात. कोणी नेता राज्यात सुद्धा अगदी केंद्रातलं नेतृत्व मान्य करून आपलं आपलं पक्षीय वर्चस्व वाढवत असेल तरीही तो गांधी परिवाराला खपत नाही. म्हणून तुम्हाला आठवत असेल की 2021च्या सुमाराला पंजाबमध्ये व्यवस्थित बहुमत असलेला काँग्रेस पक्ष आणि त्याचा मुख्यमंत्री याची टांग ओढण्यासाठी आणि त्या मुख्यमंत्र्याचं खच्चीकरण करण्यासाठी राहुल गांधी आणि प्रियंका वाड्रा यांनी नवज्योत सिंग सिद्धू यासारख्या बाहेरच्या माणसाला काँग्रेस पक्षात आणलं आणि त्याला मंत्री बनवलं, प्रदेश काँग्रेस अध्यक्ष बनवलं, जेणेकरून
अमरिंदर सिंग यांचं पंजाब मधलं सरकार उत्तम काम करू शकता कामा नये, ज्यामुळे अमरिंदर सिंग यांची खुर्ची स्थिर राहता कामा नये. यासाठी इतके प्रयत्न करण्यात आले की कंटाळलेले अमरसिंग यांनी आपल्या पदाचा राजीनामा देऊन टाकला. ते बाजूला झाले. मग त्यांच्या जागी नवजोत सिंग सिद्धू याला मुख्यमंत्री व्हायचं होतं, पण तेही करण्यात आलं नाही. एक अगदी नगण्य, ज्याच्या तोंडावरची माशी उडत नाही असं पण मराठीत म्हणतो, असा चरणजीत सिंग चन्नी नावाचा धर्मांतर केलेला शीख, म्हणजे शीख धर्म सोडून ख्रिश्चन झालेला एक नेता सोनिया गांधी, राहुल गांधींनी पंजाबच्या मुख्यमंत्रीपदी आणून बसवला. आणि नंतर वर्षभरात झालेल्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाचा आम आदमी पार्टीने धुव्वा उडवला. मी धुव्वा उडवला एवढ्यासाठी म्हणतोय की 117 आमदारांच्या विधानसभेमध्ये काँग्रेस पक्ष जो सत्तेवर होता त्याला 20-25 जागा मिळवणं मारामारी झाली. आम आदमी पक्षाचे 93 खासदार 117 मध्ये निवडून आले. फक्त 24 आमदार इतर सगळ्या पक्षांना मिळवता आले आणि त्यांच्या जवळजवळ चौपट आमदार एकट्या आम आदमी पक्षाला मिळाले. पण यासाठी आम आदमी पक्षाला आवश्यक असलेली राजकीय मशागत ही सोनिया गांधी आणि राहुल गांधी आणि प्रियंका वाड्रांनी केली होती. जो दमदार स्वयंभू नेता होता अशा अमरिंदर सिंग यांचं रितसर खच्चीकरण करण्यात आलं. आता नेमका तोच प्रयोग हा कर्नाटकात चालू आहे. तुम्हाला माहिती आहे की गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये कर्नाटकात भाजपला हरवून काँग्रेस पक्ष निर्विवाद बहुमताने सत्तेत आला. अगदी भाजप आणि मला वाटते जनता दल सेक्युलर सुद्धा बरोबर होतं का मला आठवत नाही, पण त्यात आले असते तरी फरक पडला नसता. इतकं मस्त बहुमत हे काँग्रेस पक्षाला मिळालं आणि ते काँग्रेस पक्षाला बहुमत मिळवून देणाऱ्या आक्रमक आणि मेहनती नेत्याचं नाव डी.के. शिवकुमार होतं. पण नेहमीप्रमाणे जसं राजस्थानमध्ये सचिन पायलटने बहुमत आणायचं पण त्याला मुख्यमंत्री करणार नाही, तीच गोष्ट मध्य प्रदेशात सुद्धा होती. ज्योतिरादित्य सिंधियाने पक्षासाठी काम करायचं पण बहुमत आलं की त्याला मुख्यमंत्री करायचं नाही. ही जी हायकमांडची पद्धत आहे, शैली आहे, त्यानुसारच कर्नाटकमध्ये सुद्धा बहुमत आणलं कोणी, प्रदेशाध्यक्ष कोण होता, डी.के. शिवकुमार. पण डी.के. शिवकुमार यांनी बहुमत आणल्यानंतर जो मुख्यमंत्री पदावर दावा केला होता तो गांधी परिवाराने फेटाळून लावला आणि त्या जागी त्यांनी परत एकदा पूर्व मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनाच मुख्यमंत्री केलं आणि रडगाणं नको म्हणून डी.के. शिवकुमार यांना उपमुख्यमंत्री करण्यात आलं होतं. आणि तेव्हा त्यांना आश्वासन देण्यात आलं होतं, जसं सचिन पायलटला आश्वासन देण्यात आलं होतं लवकरच तुम्हाला सुद्धा संधी मिळेल, तसं एक माहिती अशी आहे की सिद्धरामय्या यांना परत एकदा मुख्यमंत्री करताना असं आश्वासन देण्यात आलं होतं की 2.5 वर्ष सिद्धरामय्या मुख्यमंत्री राहतील आणि नंतरची 2.5 वर्ष डी.के. शिवकुमार यांना मुख्यमंत्री केलं जाईल. पण गेल्या काही महिन्यांपासून आपली 2.5 वर्ष कधी सुरू होणार यासाठी डी.के. शिवकुमार कमालीचे अस्वस्थ आहे. आणि एकटे शिवकुमार नाही, त्यांच्या गटातले मानले जाणारे बहुसंख्य आमदार हे सिद्धरामय्या यांच्यावरची नाराजी उघडपणे व्यक्त करतायत. वेगवेगळे पत्रकार, वेगवेगळे माध्यमकर्मी यांच्याकडे असे काँग्रेसचे अनेक स्थानिक नेते आमदार कुजबुजत आपल्याला सिद्धरामय्या यांना बदलायची इच्छा आहे असं उघडपणे बोलून दाखवतात. आणि जेव्हा त्याकडे हायकमांडकडून लक्ष दिलं जात नाही तेव्हा नाराज होऊन ते आपली नाराजी उघडपणे व्यक्त करायला लागतात. शिवकुमार गटाचेच राजण्णा नावाचे जे मंत्री आहेत त्यांनी म्हणून तर राहुल गांधी यांनाच उघडं पाडलं, तोंडगशी पाडलं. त्या बंगलोरच्या कुठच्या महादेवपुरा या मतदारसंघामध्ये वोट चोरीचा आरोप
अगदी कागदपत्र दाखवून राहुल गांधींनी केला होता. आणि त्याचा गाजावाजा चालू असताना काँग्रेसच्याच कर्नाटकच्या मंत्रिमंडळातले मंत्री राजण्णा यांनी राहुल गांधींचा फुगा फोडून टाकला की या मतदार याद्या तयार झाल्या तेव्हा भाजप सत्तेत नव्हता केंद्र काय ते कर्नाटकमध्ये. कारण या मतदार याद्या बनवण्याचं काम हे राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांकडून होतं आणि राज्यातला जो निवडणूक आयोग असतो त्यामध्ये तिथले अधिकारी सोडले तर कर्मचारी म्हणून काम करणारे सगळेच्या सगळे लोक हे राज्य सरकारचे कर्मचारी असतात. आणि ज्या मतदार याद्यांमध्ये वोट चोरी झाली असा राहुल गांधींचा दावा आहे. मात्र काही ती नावं जोडली गेली आणि काढली गेली. हे जोडली गेली आणि काढली गेली हे काम ज्या वेळेला झालं त्यावेळेला काँग्रेसचं सरकार कर्नाटकात होतं. म्हणजेच कर्नाटकचा निवडणूक आयोग हा काँग्रेसच्या नेतृत्वाखाली काम करत होता. त्यामुळे वोट चोरी झाली असेल तर ती काँग्रेसकडून झाली आहे असा गौप्यस्फोट काँग्रेसचेच मंत्री राजण्णा यांनी केला. आणि त्यामुळे मोठ्या आवेशात छाती फुगवून वोट चोरीचं नाटक करणारे राहुल गांधी पुरते तोंडगशी पडले. हे मी एवढ्यासाठी समजावतोय की त्यामुळे राहुल गांधी इतके खवळले की त्यांनी तात्काळ कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना सांगितलं की या मंत्र्याला राजण्णाला मंत्रिमंडळातून हाकून लावा. पण एक ज्येष्ठ मंत्री तो सुद्धा दलित त्याला असं तडकाफडकी मंत्रिमंडळातून हाकून लावलं तर जनमानसावर आणि प्रामुख्याने दलित मतांवर विपरीत परिणाम होईल. त्यामुळे मी त्याचा राजीनामा घेतो अशी रदबदली सिद्धरामय्या करत होते. पण राहुल गांधींनी ऐकलं नाही. त्यांनी सांगितलं राजीनामा नकोय, त्याची हकलपट्टी झाली पाहिजे. तो दलित मंत्री कर्नाटकच्या राजकारणामध्ये अपमानित झालेलाच मला बघायचा आहे आणि म्हणून त्याची विनाविलंब राज्यपालांकडे पत्र पाठवून मंत्रिमंडळातून हकलपट्टी करा असा आग्रह राहुल गांधींनी धरला. परिणाम व्हायचा तो झाला. राजण्णा याचं मंत्रीपद गेलं. पण त्यामुळे डी के शिवकुमार यांच्या गटातल्या इतरांच्या मनामध्ये पाल चुकचुकायला लागली. याचा अर्थ सरळ आहे की अडीच वर्ष झाली की सिद्धरामय्या बाजूला होतील अशी बिलकुल शक्यता नाहीये. निवडणुका जिंकल्यावर हायकमांडने वचन दिलं होतं ठीक आहे, पण त्या वचनाचं पालन करण्याची इच्छा हायकमांडमध्ये दिसत नाही. त्यामुळे शिवकुमार आणि त्यांच्या गटातल्या सगळ्या आमदारांना हात सोडत बसावं लागेल हे लक्षात आलं. आणि त्यामुळेच मग हळूहळू या गटाचा नेता किंवा नाराजांचा नेता म्हणून शिवकुमार यांना आपल्या हालचाली सुरू कराव्या लागल्या. आणि त्या हालचाली सुरू केल्यानंतर आपोआपच कर्नाटकमध्ये काँग्रेसच असलेलं स्थिर सरकार काँग्रेसच्याच हायकमांडमुळे आणि काँग्रेसच्या अंतर्गत चाललेल्या काय त्या उलथापालथीमुळे अस्थिर होत चाललेले. आणि त्यासाठी एक मोठं कारण दिलं जातं. काल परवा अचानक उपमुख्यमंत्री असलेले आणि नाराज गटाचे नेते डी के शिवकुमार हे अचानक राजभवनामध्ये राज्यपालांची भेट घ्यायला गेले होते. सरकारच्या वतीने कुठलाही महत्वाचा विषय असेल तर तो राज्यपालांकडे मांडण्याचा अधिकार हा कधीही मुख्यमंत्र्याचा असतो. कारण राज्यपालाने मुख्यमंत्र्याला सरकार म्हणून शपथ दिलेली असते आणि मग मुख्यमंत्र्याच्या इच्छेनुसार इतर सगळ्या मंत्र्यांना राज्यपाल स्वीकारत असतात. त्यामुळे अगदी नेमक्या व्यवहारिक भाषेत बोलायचं तर राज्यपाल हे मंत्र्यांना ओळखत नाहीत, मंत्रिमंडळाला ओळखत नाहीत. राज्यपाल हे फक्त मुख्यमंत्र्याला ओळखतात, ज्याच्या मागे विधानसभेमध्ये बहुमत आहे म्हणून त्याला आपण मुख्यमंत्री केला, तो आपल्याला जबाबदार आहे असं राज्यपालांनी गृहीत धरलेलं असतं. आणि म्हणून सरकारच्या इच्छा, सरकारच्या भूमिका, सरकारची धोरणं, सरकारचे प्रस्ताव याविषयी जर राज्यपालांशी संपर्क साधायचा असेल, राज्यपालांना काही सांगायचं समजवायचं असेल
तर तो अधिकार फक्त मुख्यमंत्र्यांचा असतो, उपमुख्यमंत्र्यांचा नसतो. तुम्हाला आठवत असेल तर उद्धव ठाकरे यांना विधान परिषदेच्या एका रिक्त जागी राज्यपालाच्या कोट्यातून नियुक्त आमदार म्हणून नेमावं असा प्रस्ताव उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला होता आणि तो प्रस्ताव राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे पाठवण्यात आला, पण त्यांनी तो साप फेटाळून लावला होता. कारण अजितदादा हे उपमुख्यमंत्री असले तरी ते फक्त नामाचे आहेत, कायदेशीररित्या ते एक मंत्री आहेत. आणि आपण रजेवर जात असताना, कुठे परदेशी जात असताना मुख्यमंत्री हंगामी मुख्यमंत्र्याची नेमणूक करतात आणि राज्यपाल त्याच्याशी संपर्कात राहतात. पण तसं नसल्यामुळे राज्यपालांची भेट घ्यायला डी के शिवकुमार हे उपमुख्यमंत्री गेले. त्यामुळे कर्नाटकच्या राजकारणामध्ये एक उथलपुथल सुरू झालेली आहे, ढवळाढवळ काहीतरी सुरू झालेले आहे, काहीतरी घडतंय असं म्हणतात. आता दुसरी गोष्ट अशी आहे की राज्यपाल हा राज्याचा घटनात्मक प्रमुख असतो आणि मुख्यमंत्री आणि राज्यपाल यांच्या भेटीमध्ये काही आक्षेपार्ह नसतं आणि मंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याही राज्यपालांच्या भेटीमध्ये आक्षेपार्ह असं काही नाहीये. पण ज्या वेळेला तुम्ही रोजच्या रोज राज्यपाल हा केंद्रातल्या भाजप सरकारचा एजंट म्हणून काम करतो असं म्हणता, अशा वेळेला काँग्रेसमधला एक नाराज उपमुख्यमंत्री एक 60-70 आमदारांचा जमाव घेऊन राजभवनामध्ये राज्यपालाची भेट करायला जातो आणि बाहेर पत्रकारांना वेगळं वेगळं काहीतरी सांगतो. त्यावेळेला हा माणूस भाजपच्या केंद्राच्या सरकारच्या एजंटशी म्हणजे राज्यपालाशी काय बोलला, इथे प्रश्नचिन्ह लागतं. आणि थावरचंद गेहलोत हे आज कर्नाटकचे गृहमंत्री आहे, कर्नाटकचे राज्यपाल आहेत. कधी काळी ते मोदी सरकारमध्ये मंत्री होते आणि त्यामुळे थेट भाजपशी त्यांचा संपर्क कागदोपत्री नसला तरी व्यवहारी संबंध असणार, जो दाखवला जात नाही पण असतो. आणि म्हणून जर डी के शिवकुमार यांना कर्नाटकमध्ये तिसऱ्यांदा ऑपरेशन लोटस करण्याची इच्छा असेल तर ते थेट भाजपकडे न जाता आपला संदेश पाठवण्याचा एक मार्ग म्हणजे राज्यपालांची आमदारांसकट भेट घेणं असू शकतं. हे एवढे आमदार माझ्या बाजूने आहेत, पाहिजे तर त्यांच्याशी बोला. डी के शिवकुमार जर 60-70-80 आमदार घेऊन राजभवनावर गेले असतील तर ते आपलं शक्ती प्रदर्शन करायला गेले असा त्याचा अर्थ म्हणूनच लावला जातो. आणि जर असं म्हणतात की आपल्याला भाजप मुख्यमंत्री करणार असेल तर आपण मोठा गट घेऊन काँग्रेसमधून बाहेर पडतो, अशी डी के शिवकुमार यांची ऑफर आहे. पण भाजप मुख्यमंत्री पद काँग्रेसमधून फुटलेल्या गटाला द्यायला तयार नाही, तिथे गाडं अडकलेलं आहे. भाजपने किंवा अमित शाह यांनी जर काँग्रेसला एक नवा दणका द्यायचा ठरवला तर मग डी के शिवकुमार हे काँग्रेसचे बंडखोर भाजपच्या पाठिंब्याने मुख्यमंत्री होऊ शकतील. कधी काळी असंच ऑपरेशन लोटस झालं होतं आणि कुमारस्वामी हे देवेगौडांचे सुपुत्र हे भाजपच्या पाठिंब्याने कर्नाटकात मुख्यमंत्री झालेत आणि तेव्हापासून ऑपरेशन लोटस हा शब्द प्रस्थापित झाला. तर डी के शिवकुमार हे कर्नाटकच्या राजकीय दलदलीमध्ये कमळ फुलवायला निघालेत की काय, अशी शंका व्यक्त होते. त्याचं कारण ते आहे की ते राजभवनामध्ये एकटे गेले नाही तर एक आमदारांचा मोठा जमाव घेऊन गेलेले आहेत. आणि म्हणूनच शिवकुमार यांनी, उपमुख्यमंत्री शिवकुमार यांनी राज्यपालांची आमदारांसकट, मोठ्या संख्येने आलेल्या आमदारांसकट
राज्यपालांची घेतलेली भेट म्हणजे एक प्रकारचं शक्ती प्रदर्शन आहे असा त्याचा राजकीय अर्थ लावला जातोय. आणि मग कर्नाटकामध्ये काहीतरी मोठी राजकीय उलथापालथ होण्याचे हे संकेत आहेत असं मानलं जातंय. होईल की नाही माहिती नाही, कारण याविषयी काँग्रेसच्या किंवा शिवकुमार गोटातून असेल किंवा भाजपच्या गोटातून असेल अजून कुठलीही बातमी किंवा संकेत सुद्धा बाहेर आलेला नाही. पण अमित शहा किंवा भाजपचं राष्ट्रीय नेतृत्व यांच्या खेळी आणि आजवरच्या चाली बघितल्या तर घटना घडल्यावर धक्का बसला पाहिजे, त्याच्या आधी चोथा करून त्या गप्पा मारायच्या नाहीत, हेच त्यांचं धोरण राहिलेले. एकनाथ शिंदे विधान परिषदेसाठी मतदान करून बाहेर पडले विधान भवनातून आणि बघता बघता 2-3 तासामध्ये सुरतला पोहोचले आणि 24 तासांनी उठले आणि गुवाहाटीला गेले आणि अवघ्या 10 दिवसांनी महाराष्ट्रात सत्तांतर घडलं होतं. ही ऑपरेशन लोटसची स्टाईल आहे. आणि म्हणून डी के शिवकुमार जे काही करतायत त्याच्यावर नजर ठेवणं आवश्यक आहे. ज्यांना राजकारण समजून घ्यायचं असतं, राजकारणातल्या घडामोडींचा अभ्यास करायचा असतो, त्यांच्यासाठी आजच्या परिस्थितीमध्ये, सद्यस्थितीमध्ये कर्नाटकातले डी के शिवकुमार काय करतायत हे लक्षात घेतलं पाहिजे. अलीकडेच त्यांनी विधानसभेमध्ये आर एस एसची प्रार्थना नमस्ते सदा वत्सले हे सुद्धा तोंडपाठ म्हणून दाखवलेला आहे. तो सुद्धा एक संकेत मानला गेला. आता राज्यपालांची भेट हा पण संकेत आहे. बघू काय होतं. मी आता थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.